रातपासून नुसतं काम काम आणि काम. आता या घरात कुणाकुणाचं ऐकायचं तेच सुचना. आता हेच बघा की मामाजी उठलं की त्यांना तोंड धुवायला गरम पाणी द्या. इथं चुलीवर चहा ठेवला की नाही ठेवला तिथं वरडल्याच सासूबाई. पारे अगं ए पारे, ही गुलाबांची झाड लोक कोण करणार? तर तुझा बा येऊन करणार हाय वय. आता ग बया, इथं माझ्या बाला नाहीची काय गरज होती? तरी बी म्या गप बसले. माझी नणंद शाळेला जाते तर काय, तिची वेणी करा, तिची फणी करा, तिला शाळेला घाला. जळली मेली तिकडे ती शाळा. तवर आलेच की दीर, म्हणतात कसे, वहिनी ओ वहिनी, भाकर तुकडा झालाय की नाही? आम्हाला उशीर होतोय जायला. हा हा हा, बडा मोठा राव जातोय खाऊ खायला कामाला. तवर आलेच की कारभारी शेतावरून, म्हणतात कसे, पारे अगं ए पारे, पाय लई दुखतायत, तेल लावून जरा चोळून देतीस का? एवढे दिवस मी काम करायचं आणि पाय तुमचे दुखतायत वय. म्हणतात कसे, असं नाही ग पारे, शेत लई लांब आहे, येऊन जाऊनच पाय लई दुखतात. तुझ्या बाला सांगतेस काय फटफटी घेऊन द्यायला? म्यावरून त्यांनी माझा आयबा काढला. एवढे दिवस मी गप होते, पण आता नाही. जाते मी माझ्या माहेराला निघून, जाते मी फटफटी घेऊन. तसं बी तुमच्या इथं शहराचं काय खरं नाही. एकदा म्या पाहुण्यांकडे गेलेली, तिथं दार वाजवती का न वाजवती काकू आल्या आणि पडल्या माझ्या गळ्यात. लागल्या ढसा ढसा रडायला. पारे अगं ए पारे, त्या तुळशीचा नवरा गेला ग तिला सोडून. आता दुसरं कोण येणार कोणास ठाऊक. माझं तर डोकंच चक्रावून गेलं. पण जेव्हा तिच्या हातात बटनाचं ठिपुरं बघितलं तेव्हा आलं माझ्या ध्यानात की बाय बसली होती त्या मालिकेत तोंड खुपसून. अव काय, कुठं चालली आपली दिशा? आपली मुलगी कुठं जाती? आपली मुलगी शाळेला जाती की कॉलेजेस करती? आपली मुलगी कधी येणार, कशी येणार, कधी जाणार याचं काही भान नाही. पण हा, त्या देवराणीचं कसं होणार? त्या जान्हवीला बाळ होणार की नाही होणार याचं भारी टेन्शन बाईंना. अव एक सांगायचंच राहिलं, आमच्या काकूंच्या शेजारी एक बाई राहायची. ती रोज नेवलेची साडी घालायची, नटाफटा करायची आणि जायची कगल्यात कसार घेऊन लुटू लुटू लुटू. अव तिला एक त्यानं बाळही होतं, त्याला जायची पाळण्या घरात सोडून. मी एकदा विचारलं, काय ग नटू मोगरे, एवढ्या तान्या बाळाला सोडून कुठं जातीस? पण खरं काय ते वेगळंच होतं. ते ऐकून माझ्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. विसरली नव्हती ती आईपण, विसरली नव्हती ती आईपण. 2 मिनिटाचा फोन. घरातल्या 4 भिंतींपैकी एक भिंत आहे ती, आणि तीच भिंत लग्नासाठी लढते. त्या लेकराची माय मला म्हणाली, अगं अगं अमृताचं जेव्हा पाजार फुटतं तेव्हा पटकन घराकडे जावं आणि त्या तान्हुल्या बाळाला उराशी पकडावं, त्याला मनसोक्त पाहावं, त्याच्या बोबड्या बोलाशी माझं करण करून यावं. पण आड येते कर्तव्याची बेडी, पण आड येते कर्तव्याची बेडी. काही केल्यास चुकवून येत नाही आणि आयुष्याची तडफड काही केल्यास संपत नाही, आणि आयुष्याची तडफड काही केल्यास संपत नाही. माझं मन माझ्या बाळासाठी सतत लढतं, तरी पण म्हणते कर्तव्यच मोठं, कर्तव्यच मोठं. माझं काळीज तीर तीर तुटतं, तरी पण म्हणते कर्तव्यच मोठं, कर्तव्यच मोठं. माझं मन तीर तीर तुटतं. माझ्या लाया एकच हाय, त्याला बी हाय माझ्या आधाराची गरज. या संसाराच्या गाठा दोघांनी मिळून मोडायच्यात, या संसाराच्या गाळ्या दोघांनी मिळून मोडायच्यात. अगं अगं मैत्रिणे, अशी खिन्न होऊन कशी चालणार? बघ बघ मी रडती का? इथं आईंदेला पैसाच असतो, तसं बी इथे ज्ञानोबांची मुक्ताई, जिथे कान्होबांची बहिणाबाई या भारतभूमीमध्ये ललिता बापट, अनंत गोपाळ आले, अशा या भारतभूमीमध्ये तुझा जन्म झाला. तर अभिमान बाळग तुझ्या बाईपणाचा, तर अभिमान बाळग तुझ्या बाईपणाचा. उठू नको माटू नको, घेतला तसा तू टाकू नको. उठू नको माटू नको, घेतला तसा तू टाकू नको. काही केल्यास कर्तव्य तू तुझं सोडू नको, कर्तव्य तू तुझं सोडू नको. धन्यवाद.